नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण चर्चा करणार आहोत एक छानसा चार्ट पॅटर्नबद्दल. हा पॅटर्न ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यामुळे तुम्ही एका ठिकाणी नक्की एंट्री घेऊ शकता. तर आजचा विषय आहे डबल टॉप पॅटर्न. तुम्ही स्क्रीनवरती मी बघाल तर गुगलच्या सर्च इंजिनवरती मी डबल टॉप पॅटर्न हे सर्च केलेलं आहे. तर ते सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे डबल टॉप पॅटर्न मी इथे तुम्हाला दाखवलेला आहे. आता या डबल टॉप पॅटर्नमध्ये काय काय आहे हे आपण आता व्हाईट बोर्डवरती बघूया. पण तत्पूर्वी तुम्ही कॅन्डल कशा फॉर्म झाल्यात, वरती गेली आहे, परत खाली आली आहे, परत वरती गेली आहे, परत खाली आली आहे, परत थोडी वरती गेली आहे, परत खाली आली आहे, हे असं काहीतरी चित्र दिसतंय. तर आपण हेच आता आपण समजून घेऊया की या पॅटर्नला कसं ओळखायचं. नाव लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही, कारण तुम्हाला मी समजवताना तुम्हाला नावं अशी का दिली आहेत याचं पण तुम्हाला माहिती समजेल. तर आपण जाऊया आता व्हाईट बोर्डवरती. आता व्हाईट बोर्डवरती आपण हे आपल्याला हे माहिती आहे की अप ट्रेंड असा असतो, स्टॉक अप ट्रेंड हा असा असतो, हायर हाय हायर लो असे होतात. समजा हा इथे हाय तयार झाला, हा जो शेवटचा हाय आहे, त्यानंतर मार्केट परत खाली आलं, परत वरती हाय करायला प्रयत्न केला, पण तो शेवटचा हाय त्यांनी तोडला नाही आणि त्यानंतर मार्केट समजा खाली पडायला लागलं, तर हे लोअर लो आणि लोअर हाय होतात. हे तुम्हाला ऑलरेडी यापूर्वी पण माहिती आहे. तर जे शेवटचे हाय आहेत, म्हणजे हा जो हाय आहे, हा एक हाय आणि हा एक हाय. तर या हायलाच दुसरं एक फॅन्सी नाव दिलंय, ते म्हणजे पीक. पीक म्हणजे उंच शिखरासारखं, त्याला आपण पीक म्हणू शकतो किंवा सर्वोत्तम, सर्वोच्च, सर्वोच्च म्हणू शकतो. त्या पॉईंटला सर्वोच्च पॉईंट असं म्हणतात, किंवा या पूर्ण हायपैकी हा सगळ्यात मोठा हाय आहे किंवा जास्त किमतीचा हाय आहे असं आपण म्हणू शकतो. आता तुम्ही कधीही लक्ष देताना ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की त्या चार्टमध्ये, प्राईजमध्ये जी मूवमेंट होते किंवा जी ॲक्शन होते त्याचा अर्थ काढणं महत्त्वाचं आहे, ना की या फॅन्सी नावाकडे लक्ष देणं. तुम्हाला आता कळालं असेल की पीक म्हणजे सुद्धा सर्वोच्च पॉईंट होतो, हाय म्हणजे सुद्धा सर्वोच्च पॉईंट होतो आणि टॉप म्हणजे सुद्धा सर्वोच्च पॉईंट होतो. टॉप म्हणजे सगळ्यात वरचा. तर आता आपण जे शेवटचे हे दोन टॉप बघतोय, हा पहिला टॉप झाला टॉप 1 आणि हा जो झाला टॉप 2. तर मला सांगण्याचा उद्देश आहे की जेव्हा टॉप 1 आणि टॉप 2 याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला फरक दिसतोय. काय फरक दिसतोय ते एकदा मी परत डिलीट करतो आणि परत काढतो. हा हायर हाय झाले, परत हायर हाय होण्यापेक्षा तो सेम लाईनला राहिला आणि त्यानंतर स्टॉप पडला. हा जो पहिला हाय आहे आणि हा दुसरा हाय आहे, किंवा पहिला टॉप आहे आणि दुसरा टॉप आहे, बघायला गेलं तर ते असं 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 व्हायला हवं होतं, पण तसं झालं नाही. तिथेच आपल्याला एक सिग्नल मिळाला की इथे कुठेतरी अप ट्रेंडला पॉज भेटतोय किंवा विसावा भेटतोय किंवा थांबा भेटतोय. आता आपल्याला काय शोधायचं आहे ते आता तुम्ही लक्षात घ्या. आता लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला इथे डबल टॉपचा अर्थ काय, कारण आपण आज पॅटर्न कोणता शिकतोय, तर डबल टॉप पॅटर्न शोधतोय. तर डबल टॉप म्हणजे काय? टॉप म्हणजे हाय, टॉप म्हणजे पीक, टॉप म्हणजे सगळ्यात जास्त किंमत. आता ही सर्वात जास्त किंमत आल्यानंतर जेव्हा मार्केट परत दुसरा टॉप करायला जातं, पण तो टॉप होत नाही, तो मागच्या टॉपच्या किमतीपेक्षा वरती जात नाही, त्या किमतीपर्यंतच थांबवला जातो आणि त्यानंतर मार्केट खाली पडायला लागतं किंवा तो स्टॉकमध्ये पडझड होते. तर हा जो पॅटर्न आहे तो आपण चार्टवरती कसा बघायचा, कसा ओळखायचा आणि कधी एंट्री घ्यायची, मी तुम्हाला रिअल पॅटर्न, चार्ट पॅटर्नवरती किंवा रिअल चार्टवरती तो चार्ट पॅटर्न दाखवणार आहे. तो आता पुढच्या भागामध्ये, म्हणजे याच्या एंड पार्टमध्ये दाखवणार आहे. तर आता तुम्हाला या ज्या लाईन चार्ट जो मी काढला आहे आता व्हाईट बोर्डवरती, त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की या पॅटर्नला डबल टॉप का म्हणतात, कारण दोन टॉप तयार होतात हेही तुम्हाला कळालं. आणि टॉप, हाय, पीक, हाय प्राईस हे सगळे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे कुठल्याही फॅन्सी वर्डला अजिबात गोंधळून जायचं नाही आहे, हे तुम्हाला लक्षात आलं. आता याच्यानंतर आपण जाऊया डायरेक्ट चार्टवरती, म्हणजे आपण प्रॅक्टिकली बघूया की नक्की डबल टॉपमध्ये काय होतं आणि मार्केटमध्ये तो स्टॉक कसा पडायला लागतो याचं आपण उदाहरण बघूया.
आता तुम्ही स्क्रीनवरती TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा चार्ट बघताय आणि तुम्ही चार्टकडे बघाल तर तुम्हाला इथे चार्टचं नाव दिसतंय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा चार्ट आहे आणि ते टाइम फ्रेम बघाल तर वीकली आहे, इथे पण तुम्हाला वीकली दिसत असेल आणि हा असा चार्ट तयार होतो. इथे हायर हाय, परत लोअर हाय, हायर हाय, परत इथे खाली गेला, परत हायर हाय. हे म्हणजे याच्यामध्ये दिसतं की या स्टॉकमध्ये अप ट्रेंड आहे, म्हणजे स्टॉकची किंमत वाढत आहे हे तुम्हाला दिसतंय. आता आपण डायरेक्ट जाऊया की या चार्टवरती काय आपल्याला शोधायचं आहे आणि त्याचा अर्थ काय तेही आपण आता इथे बघणार आहोत. आता आपण बघितलं तर काय काय पॉईंट कुठे कुठे लक्षात ठेवायचे ते बघा. बघा इथे हाय आहे, इथे हाय आहे, तर हे हाय जरा याच्यापेक्षा खाली आहेत तर याच्याकडे मी नोटीस करणार नाही. इथे हाय आहे, इथे हाय आहे आणि इथे हाय आहे. म्हणजे तुम्हाला हे जे 4-5 हाय समोर दिसत आहेत ते मी का काढलेत तेही तुम्हाला सांगतो. आता आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा इथे एक हॉरिझॉन्टल लाईन काढूया हायचे, हाय जोडण्यासाठी. तर हा हाय बघूया, या हायला एक हॉरिझॉन्टल लाईन काढूया. तर ही हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ती मी इथे काढली. आता हिला थोडं आपण डार्क बनवूया, रेड बनवूया आणि थोडं डार्क बनवूया, सॉरी ग्रीन बनवू, पण थोडी मोठी बनवू. आता तुम्हाला ही ग्रीन लाईन दिसतीये, तर ग्रीन लाईन काढली ती इथे पण रेजिस्टन्सचं काम करते, इकडे सपोर्टचं काम करते, इकडे सपोर्टचं काम करते. तर तुम्हाला हे हाय का काढले त्याचं कारण तुम्हाला लगेच समजेल, कारण ह्या पहिल्या, दुसऱ्या, परत इकडे सपोर्टचं काम केलं, इथे सपोर्टचं काम केलंय, म्हणजे भरपूर ठिकाणी त्या लाईनला रिस्पेक्ट केलंय. त्यामुळे मी ही लाईन इथे काढली आहे. ती मी लाईन इथे काढली आहे का? नाही काढली, कारण तिने फक्त एकाच पॉईंटला रिस्पेक्ट केलं किंवा एकच इथे रिजेक्शन पॉईंट दिसतोय, किंवा इथे काढल्यानंतर सुद्धा इथे पण रिजेक्शन पॉईंट किंवा सपोर्ट पॉईंट फार कमी आहेत, 1, 2 आणि 3च दिसत आहे. तर इथे 1, 2, 3, 4, 5, 6 पॉईंट दिसतात. त्यामुळे मी ही लाईन काढली आहे. तर या लाईनला किंवा या रेजिस्टर्ड लाईनला आपण काढून टाकूया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण विचार केला डबल टॉप. डबल टॉप म्हणजे काय, जे शेवटचे दोन मोठे जे हाय आहेत. आता शेवटचे दोन मोठे हाय कुठले आहेत, तर हे आहेत. तर मी आता हे मागचे जे हाय आहेत त्यांना जरा डिलीट करतो. ठीक आहे. आता जो हां, आता हा जो हाय आणि हा हाय आहे याच्याबद्दल बोलतोय. आता इथे डबल टॉप कसा झालाय किंवा आपण कसा शोधलाय ते बघूया. आता आपण बघितलं तर मार्केटनी खालीवर, खालीवर, खालीवर करत त्याची प्रक्रिया सुरू झाली. इथे आल्यानंतर त्यांनी परत खाली आल्यानंतर परत परत वरती जायला पाहिजे होतं, पण तसं झालेलं दिसत नाही. तो परत इथेच थांबलेला आहे. म्हणजे मी परत हे थोडं रिमूव्ह करतो, ड्रॉइंग टूल्स. हां, तर इथे बघाल तर इथे जेव्हा स्टॉकमध्ये अशी अप अँड डाऊन मूव्ह झाली, इथे अप अँड डाऊन मूव्ह झाली, इथून परत स्टॉक इथे आला, इथून परत तो वरती जायला पाहिजे होता, परत वरती जायला पाहिजे, अशी त्याची मार्गक्रमणिका किंवा मार्ग असला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. उलटा स्टॉक तो खाली आला. याचा असा अर्थ होतो की इथे कुठेतरी आपल्याला बुलिश लोकांची ताकद आहे ती कमी होताना दिसते. तर मग अशा वेळेस काय करायचं असतं ते बघूया. पहिल्यांदा आपण हे मगाशी काढलेली ग्रीन लाईन काढूया. ती ग्रीन लाईन काढली मी, परत सपोर्टचं काम करत होती. आता आपण जातोय डबल टॉप पॅटर्न कसा काय काम करतो आणि त्याचा मिनिंग काय आहे त्याच्याकडे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत मी सांगितल्यात, ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही समजल्या होत्या, त्यापर्यंत मी थांबलो आहे. आता इथून पुढे डबल टॉपचं काय मिनिंग आहे ते आपण बघूया. आता डबल टॉप पॅटर्नमध्ये दोन गोष्टी असतात, तो म्हणजे डबल टॉप किंवा दोन हाय किमती. त्यातली पहिली ही किंमत आहे आणि दुसरी ही किंमत आहे. मी परत इथे करतो, ही पहिली हाय किंमत आहे आणि दुसरी हाय किंमत आहे. हे बघितलं म्हणजे इथून स्टॉक इकडे गेला, परत स्टॉकमध्ये पडझड झाली, परत वरती गेला आणि परत खाली पडला. तर हा जो वरची लेवल आहे, तर ही रेजिस्टन्सची लेवल आहे. या हाय पासून वरती अजिबात स्टॉक जात नाहीये. याचा असा अर्थ होतो की तिकडे जी स्मार्ट मनी आहे तिने आता जे इकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे
त्याचं प्रॉफिट बुकिंग करते, म्हणजे त्या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक करून बाहेर येते, किंवा त्या ठिकाणी शॉर्टची पोझिशन बनवते. शॉर्टची पोझिशन म्हणजे तो स्टॉक आधी विकला जातो आणि त्यानंतर तो खरेदी केला जातो, किंवा त्या स्टॉकमध्ये पाडायसाठी ताकद किंवा बिअरिश लोकांची ताकद वाढवली जाते, किंवा त्याप्रमाणे पोझिशन घेतली जाते, असा याचा अर्थ होतो. आता तुम्ही जर बघाल तर आपण जेव्हा हायच्या ठिकाणी जी लाईन ड्रॉ करतो, मी परत इथे ड्रॉ एक लाईन करतो, त्याला रेड कलर देतो. आपण हायच्या ठिकाणी रेजिस्टंट ड्रॉ करतो आणि सपोर्टच्या ठिकाणी ग्रीन सपोर्ट लाईन किंवा सपोर्ट लोच्या ठिकाणी सपोर्ट लाईन ड्रॉ करतो. आता हा जर रेजिस्टन्स ह्या वेळेस दुसऱ्या वेळेस किंवा दुसऱ्या चान्सच्या वेळेस जर तुटला असता, तर याचा असा अर्थ होतो की त्या स्टॉकमध्ये अजून बुलिश ट्रेंड चालू आहे. फॉर एक्झाम्पल, हा जो शेवटचा हाय होता, त्याला खाली स्टॉक आल्यानंतर परत त्या शेवटच्या हायला तोडलं गेलं, ह्या हायला सुद्धा ह्या हायने तोडलं गेलं. म्हणजे कुठेतरी शेवटचे हाय जेव्हा तुटत जातात तेव्हा त्या स्टॉकमध्ये बुलिश ट्रेंड असतो, आणि जेव्हा तो स्टॉक थांबतो, जो शेवटचा हाय आहे त्याला तोडत नाही आणि तिथून तो खाली पडायला लागतो, याचा अर्थ होतो की ही जी रेजिस्टंट लाईन आहे किंवा ती रेजिस्टंटच्या लेवलच्या ठिकाणी जी किंमत आहे त्या किमतीच्या वरती स्टॉक जाणं शक्य नाही. समजा त्या किमतीच्या वर स्टॉक गेला तर जो स्मार्ट मनी आहे त्याला खूप नुकसान होणार आहे. त्यामुळे स्मार्ट मनी बिलकुल सुद्धा त्या शेवटच्या हाय पासून वरती त्या स्टॉकच्या किमतीला जाऊ देत नाही, त्याला पाडायचं काम करतो, आणि तेच या स्टॉकमध्ये तुम्हाला घडताना दिसतंय. मी परत एकदा दाखवतो, या स्टॉकनी या जी लाईन आहे, रेजिस्टन्सची जी लाईन आहे रेड, त्याच्यावरती गेला नाही आणि त्यानंतर त्या स्टॉकमध्ये पडझड झाली. मग आता एवढं तरी कळालं की बाबा दोन जेव्हा टॉप तयार होतात किंवा हाय प्राइस तयार होतात किंवा रेजिस्टंट लाईनला दोन वेळा टच करायचा प्रयत्न होतो, पण त्यानंतर तो स्टॉक तो रेजिस्टंटला किंवा ह्या रेड लाईनला तोडू शकत नाही. त्यावेळेस डबल टॉप झालाय किंवा होतोय असं आपल्याला कळतं. पण याच्यामध्ये एंट्री कधी घ्यायची, तर एंट्री घ्यायची सपोर्टच्या ठिकाणी. आपण जो सपोर्ट काढलेला आहे, म्हणजे ही जी लाईन ग्रीन लाईन काढलेली आहे, ही ज्या ठिकाणी दुसरा टॉप तयार होणार आहे, म्हणजे पहिला टॉप खाली वरती तयार झाला, परत स्टॉक खाली पडला आणि इथे सपोर्ट घेतला, आणि यानंतर मग परत दुसरा टॉप करायचा प्रयत्न केला किंवा बुलिश मुवमेंट आणायचे प्रयत्न केले, पण तो फसला गेला किंवा रिजेक्ट केला गेला आणि परत तो स्टॉक खाली पडला. तर ही जी लाईन आहे याला नेकलाईन असं म्हणतात. ही सुद्धा एक फॅन्सी वर्ड आहे. नेकलाईन म्हणजेच सपोर्ट लाईन, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही जेव्हा सपोर्ट लाईन तुटली जाते, तुम्ही आता बघाल या ठिकाणी, मी परत ॲरोच्या माध्यमातून दाखवतो. या ठिकाणी ही जी रेड कॅन्डल दिसते, या रेड कॅन्डलच्या ठिकाणी तो स्टॉकनी ही जी नेक लाईन आहे ती तोडली आहे. हे जेव्हा होतं, जेव्हा नेकलाईन तुटते किंवा सपोर्ट तुटतो, सपोर्ट म्हणजे हा खूप चांगला सपोर्ट आहे. तुम्ही बघा, इथे त्याने सपोर्ट घेतला, इथे त्यांनी सपोर्ट घेतला, इथे त्यांनी सपोर्ट घेतला, इथे त्यांनी रेजिस्टन्स घेतला, इथे रेजिस्टन्स घेतला, इथे रेजिस्टन्स घेतला. या ठिकाणी म्हणजे तुम्ही विचार करा या लाईनला किती महत्त्व आहे. जेवढ्या वेळेत त्या प्राईसला किंवा त्या लाईनला टच केलं जातं, तेवढी ती सपोर्ट किंवा रेजिस्टन्सची लाईन महत्त्वाची असते. हे तुम्ही गार्ड बांधून लक्षात ठेवा. खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे. जेवढ्या वेळा जास्त त्या लाईनला टच होतो किंवा तोडली जाते किंवा सपोर्ट घेऊन परत तो स्टॉक परत वरती येतो, ती लाईन असते ती खूप महत्त्वाची असते. भले ती रेजिस्टंट लाईन असतो किंवा सपोर्ट लाईन असतो. या पॅटर्नमध्ये, डबल टॉप पॅटर्नमध्ये ही ग्रीन लाईन खूप महत्त्वाची दिसते, कारण तिने भरपूर ठिकाणी टच केलं आहे आणि त्याला तोडलेलं सुद्धा आहे. त्यामुळे हा जो आपण पॅटर्न मागं बघितला होता मगाशी, हा वाला, तो सेम पॅटर्न इथे तयार झाला आहे. तो कसा तयार झाला आहे आपण परत त्या मार्करनी बघूया. फॉर एक्झाम्पल, इथे गेला, वरती गेला, हाय बनवला, पहिला टॉप बनवला, पहिला पीक बनवला, परत तो सपोर्टच्या ठिकाणी आला, परत दुसरा टॉप बनवला, दुसरा टॉप म्हणजे हाय प्राईस, परत तो तिथून सेम खाली आला आणि परत त्यांनी ही नेकलाईन जी असते, ही जी नेकलाईन आहे
ती या कॅन्डलनी तोडलेली आहे, त्याच्यामुळे त्या स्टॉकमध्ये हा डबल टॉप तयार झालेला आहे आणि त्यानंतर त्या स्टॉकमध्ये पडझड होत चाललेली आहे आणि ती पडझड कुठपर्यंत होऊ शकते, या सपोर्ट लाईनपर्यंत तो स्टॉक आणखी पडू शकतो. कमीत कमी हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला टॉप, पीक, हाय प्राईस, रेजिस्टन्स, सपोर्ट, नेकलाईन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी समजावून सांगितल्या. आता मी एक शेवटच्या गोष्टीवर येतोय, तो म्हणजे बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आणि बियरिश रिव्हर्सल पॅटर्न ह्या टर्म ज्या वापरतो त्याचा अर्थ काय. बुलिश म्हणजे वरती जाणारा स्टॉक, बियरिश म्हणजे खाली जाणारा स्टॉक. बुलिश म्हणजे किंमत वाढणारा स्टॉक, बियरिश म्हणजे किंमत कमी होणारा स्टॉक किंवा पडझड होणारा स्टॉक. आणि रिव्हर्सल म्हणजे बदल झाला, रिव्हर्सल म्हणजे बदल होणं. आता जेव्हा एखादा स्टॉक वरती गेलेला आहे, आधीच बुलिश आहे आणि तो खाली पडणार आहे, जसं या पॅटर्नमध्ये बघाल तर हा स्टॉक वरती जातोय पण हा पॅटर्न तयार झाल्यानंतर तो स्टॉक खाली पडतोय, म्हणजे याला बियरिश रिव्हर्सल म्हणतात. बियरिश म्हणजे तो स्टॉकमध्ये आता किंमत खाली पडणार आहे, रिव्हर्स होणार आहे, असा पॅटर्न म्हणजे बियरिश रिव्हर्सल पॅटर्न. आणि बुलिश रिव्हर्सल म्हणजे काय, की ऑलरेडी स्टॉक खाली पडतोय आणि इथे तो पॅटर्न तयार झाला आणि त्याच्यानंतर त्या स्टॉकमध्ये बुलिश म्हणजे किंमत वाढत गेली, तर अशा स्टॉकला बुलिश रिव्हर्सल असं म्हणतात. म्हणजे आज आपण बऱ्यापैकी टर्मिनॉलॉजी शिकली. बुलिश रिव्हर्सल म्हणजे ज्या स्टॉकमध्ये ऑलरेडी पडझड झालेली आहे आणि तिथून एखादा पॅटर्न तयार झाल्यानंतर त्या स्टॉकमध्ये किंमत वाढत जाणार आहे, तर त्याला बुलिश रिव्हर्सल पॅटर्न म्हणतात. आणि एखाद्या स्टॉकमध्ये स्टॉकची किंमत ऑलरेडी खूप वाढलेली आहे आणि तो पॅटर्न तयार झाला, कोणता पण पॅटर्न एक, की त्यानंतर त्या स्टॉकमध्ये पडझड होणार असेल तर त्या स्टॉकमध्ये तो पॅटर्नला बियरिश रिव्हर्सल पॅटर्न म्हणतात. म्हणजे आता हा जो आपण पॅटर्न बघितला त्याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की या स्टॉकमध्ये किंमत वाढत चालली आहे आणि हा पॅटर्न जेव्हा तयार झाला डबल टॉप, त्यानंतर स्टॉकची किंमत खाली आली. म्हणजे खाली आली किंमत म्हणजे काय, तर बियरिश. आणि रिव्हर्सल म्हणजे जो पहिला बुलिश होता तो रिव्हर्स झाला, उलटा झाला किंवा त्यांनी मार्ग बदलला. म्हणजे डबल टॉप पॅटर्न हा बियरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. म्हणजे तुम्हाला ह्या टर्मिनॉलॉजी मी का सांगत आहे, कारण बरेच वेळा अशा एकदम जास्त वजनाचे किंवा एकदम हायफाय शब्द वापरल्यानंतर बरेच लोकांना कळत नाही किंवा कळणं जरा नवीन लोकांना कठीण पडतं, त्यामुळे तुम्हाला याचा अर्थ सांगितला. आता मी थोडं समराईज करतो. डबल टॉप पॅटर्न हा बियरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. म्हणजे एखादा स्टॉक बुलिश असेल आणि त्याच्या टॉपवरती किंवा त्याच्या हाय लेवलवरती जर डबल टॉप किंवा ट्रिपल टॉप, म्हणजे 2 टॉप आहेत म्हणून डबल टॉप म्हणतो, 3 टॉप तयार झाले तर ट्रिपल टॉप म्हणू शकतात. तर डबल टॉप किंवा ट्रिपल टॉप हे पॅटर्न तयार झाले तर त्यानंतर त्या स्टॉकमध्ये पडझड होते किंवा तो स्टॉक बियरिश मोडमध्ये जातो, म्हणून या पॅटर्नला बियरिश रिव्हर्सल पॅटर्न असं म्हणतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं आहे की याच्यामध्ये डबल टॉप असेल तर 2 टॉप किंवा 2 हाय व्हॅल्यू तयार होतात, ट्रिपल टॉप असेल तर 3 हाय व्हॅल्यू तयार होतात. मात्र त्यानंतर तो स्टॉक आहे तो त्याची जी टॉपची व्हॅल्यू आहे किंवा जी रेजिस्टंट लाईन आहे त्याच्यावरती कधीच जात नाही, त्यानंतर तो खाली तिथून पडायला लागतो. तर त्याला ती तुम्ही पॅटर्नमधली हालचाल आहे, मुवमेंट आहे, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याचं कन्फर्मेशन कधी मिळतं, तर ही जी नेकलाईन आहे, मी परत जातो, ही जी नेकलाईन आहे ग्रीन कलरमधली, ती तोडल्यानंतर त्या पॅटर्नमध्ये कन्फर्मेशन मिळतं की या स्टॉकमध्ये आता डबल टॉप पॅटर्न ॲक्टिव्ह झालेला आहे आणि आता इथून पुढे स्टॉक पडणार आहे, हे त्याचं कन्फर्मेशन झालं. पण कधी कधी काय होतं, स्टॉक खाली पडतो, परत तो रिटेस्ट होतो आणि परत पडायला लागतो. त्यामुळे रिटेस्टच्या ठिकाणी जर तुम्ही एंट्री घ्याल तर आणखी जास्त फायद्याचं होतं किंवा रिस्क रिवॉर्ड रेशो त्याचा आणखी फायदेशीर असतो. म्हणजे तुम्हाला आता सगळ्या गोष्टी समजल्या, नेकलाईन पण समजली. बरं, हा स्टॉक आता किती पडू शकतो हे सुद्धा आपण एक कॅल्क्युलेशन करू शकतो. तर ते कॅल्क्युलेशन कसं करायचं तेही तुम्हाला सांगतो. तर ही जी पीकची लेवल आहे, म्हणजे हे जो हाय आहे, हाय पासून तर ते हे जे नेकलाईन आहे किंवा सपोर्ट आहे, ह्या दोघांमध्ये जेवढी प्राइसची किंमतीचे फरक आहे, म्हणजे समजा ही आहे ₹1000 ची हाय प्राइस
आणि ही आहे 800 रुपयाची सपोर्टची लाईन. तर या दोघांमध्ये फरक किती आहे, तर 200 पॉईंटचा किंवा 200 रुपयांचा आहे. त्यामुळे जो नेकलाईन पासून तो स्टॉक पडणार आहे तो 200 रुपयापर्यंत पडू शकतो. हे एक कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की बाबा हा नेकलाईन तोडल्यानंतर तो स्टॉक खाली कितीपर्यंत पडू शकतो. तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते मी तुम्हाला आता सांगितलं. सोपं आहे. हाय प्राईस वजा सपोर्ट प्राईस ही केल्यानंतर जो डिफरन्स येतो तेवढाच पॉईंट किंवा रुपयांनी तो स्टॉक खाली पडू शकतो. हे एक मॅथमॅटिकल एक फॉर्म्युला असं समजून जा. पण त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक पडझड होऊ शकते. तुम्ही त्याप्रमाणे त्या स्टॉकमध्ये होणारे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत ते पण वारंवार तपासून बघितले पाहिजेत. आता यापूर्वी मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली होती की कधीही एका गोष्टीवर अवलंबून राहायचं नाहीये. ही गोष्ट तुम्हाला यापूर्वी पण सांगितली होती. म्हणजे परत आपण जाऊया. आपण आता बघत होतो आतापर्यंत तर हे बघत होतो डबल टॉप पॅटर्न बद्दल. हा आपण डबल टॉप पॅटर्न झाला हे बघत होतो. आता आपण जाऊया याच्यासोबत आणखी असं काय करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला डबल कन्फर्मेशन मिळेल. तर RSI चा जो इंडिकेटर आहे त्याचा आपण वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल हा एक इथे हाय तयार झाला, हा इथे एक हाय तयार झाला. तर हे हाय मी जोडले तर ही लाईन अशी तयार होते आणि मी इथून हाय जर जोडला तर ही लाईन अशी तयार होते. म्हणजे हा जो बिअरिश डायव्हर्जन्स झालाय किंवा निगेटिव्ह डायव्हर्जन्स झालाय म्हणजे चार्टमध्ये तर लाईन वरती जाते आणि RSI मध्ये लाईन खाली जाते. याचा अर्थ होतो की तिकडे विरोधाभास आहे किंवा काहीतरी वेगळं घडतंय हे तुम्हाला RSI सांगते. याला वेगळं घडतंय म्हणजे त्याला निगेटिव्ह डायव्हर्जन्स म्हणतात. म्हणजे स्टॉकची वर जायची जी ताकद आहे ती संपलेली आहे हे तुम्हाला RSI सांगतंय. हेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे सगळं लाईनच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. हे तुम्हाला कळतं. म्हणजे इथून आपल्याला एक कन्फर्मेशन मिळालं. दुसरं वालं इथे तुम्ही MACDचा सुद्धा वापर करू शकता. व्हॉल्यूम सुद्धा बघू शकता कन्फर्मेशनसाठी. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल की या स्टॉकमध्ये पुढे काय होतंय. तुम्ही ह्या मूव्हिंग ॲव्हरेजचा पण वापर करू शकता की बाबा इथे डायव्हर्जन्स तयार झालं आहे 50 आणि 30मध्ये किंवा 20 आणि 100मध्ये. तर तिकडे सुद्धा तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळतं की आपण इथे एंट्री कधी घ्यायची वगैरे. तर थोडक्यात मग मला तुम्हाला सांगायचं होतं की फक्त पॅटर्नवरती जाऊन फायदा नाही आहे. पॅटर्नच्या सोबत तुम्ही इंडिकेटर, मूव्हिंग ॲव्हरेज, व्हॉल्यूमचा सुद्धा अभ्यास करून याच्यामध्ये कन्फर्मेशन घेऊ शकता. आणि तुम्हाला एकदा कन्फर्मेशन मिळालं, त्या स्टॉकने नेकलाईन तोडली, त्याप्रमाणे RSI मध्ये सिग्नल दिसले, व्हॉल्यूममध्ये सिग्नल दिसले तर तुम्ही बिंदास एंटर घेऊ शकता. कारण तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो फार कमी असतो. हे तुम्हाला समजलं असेल. आता पुढच्या वेळेस मी आणखीन एखादा टॉपिक नवीन घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला आवडलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला याच्यामध्ये समजा आवड नसेल पण तुम्हाला तुमच्या मित्रांना आवड असणाऱ्या मित्रांना जर हा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर तुम्ही WhatsApp किंवा इतर माध्यमांचा उपयोग करून हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ज्ञान पसरवल्यानं वाढतं आणि त्याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.